नमस्कार. मी चारुलता. आपण "अरे, हे कुठून आणलं?" ही कथा ऐकतोय. पहिल्या भागामध्ये दिव्या आपल्या बाईकला किक मारून निघून जाते. ती 2-3 दिवस येतच नाही. त्याच्यानंतर ती आलीये. त्याच्या पुढचा भाग दुसरा. आज सर्वजण सकाळीच शेतावर गेले. कारण आज शेतातले गाजरे काढायचे होते. दुपारच्या सुमारास दिव्या आधी सतीशच्या घरी गेली. तेथे तिला समजलं सर्वजण शेतावर गेले. मग तिने आपला मोर्चा शेताकडे वळवला. ती शेतावर गेली. तिला बघून सगळ्यांना खूप आनंद झाला. तिने कवळं एक गाजर स्वच्छ धुवून शेताच्या बांधावर खात बसली. तिच्या लक्षात आले बंड्या दिसत नाही. थोड्या वेळाने सतीशचे बाबा तिच्या शेजारी बसले. त्यांनी तिला विचारले, "काय गं, कुठे गेली होती?" दिव्या म्हणाली, "घरी गेले होते." सतीशच्या बाबांनी विचारले, "सहज गेली होती का?" दिव्या म्हणाली, "थोडं काम होतं आणि घरच्या लोकांनाही भेटून आले." सतीशचे बाबा म्हणाले, "ते सर्वजण तुझ्याशी चांगले वागतात ना, का सावत्रासारखे वागतात?" दिव्या म्हणाली, "नाही, ते सर्वजण फार प्रेम करतात माझ्यावर अंकल." दिव्याने विचारले, "अंकल, बंड्या दिसत नाही?" सतीशचे बाबा म्हणाले, "त्याला गावात जायचं होतं. मग तो नाही आला." दिव्या म्हणाली, "मी निघते." सतीशचे बाबा म्हणाले, "अगं, का निघालीये? घरी चल, जेवण कर, मग जा." दिव्या म्हणाली, "नको, माझं पोट दुखतंय." सतीशचे बाबा म्हणाले, "अगं, तू मांजर खाल्ली ना, म्हणून तुझे पोट दुखते." दिव्या सरकलीच. "मी कधी मांजर खाल्ली?" ती संभ्रमात पडली. पण तिच्याकडे वेळ नव्हता शहानिशा करायला, कारण तिला बंड्याला गाठायचे होते. ती बाईकवर बसली व बंड्याच्या घराकडे गेली. पण दाराला कुलूप होते. मग तिने बाईक गावात जायच्या रस्त्यावर उभी केली. खूप वेळ ती बंड्याची वाट बघत उभी राहिली. तिला समोरून येताना बंड्या दिसला. तिने आपल्या पर्समधून ग्लिसरीनची बाटली काढली व 2 थेंब डोळ्यात टाकले. डोळ्यातून पाणी यायला लागलं. बंड्याने तिला बघून बाईक थांबवली. त्याला तिच्या डोळ्यात पाणी दिसले. एक तर तिच्याविषयी त्याच्या मनात सॉफ्ट कॉर्नर होता आणि तिच्या डोळ्यात पाणी बघून तो गलबलून गेला. त्याने आपल्या खिशातून रुमाल काढून तिला डोळे पुसायला दिला. त्याने अस्तेने विचारले, "काय झाले? तू का रडते आहे? तुला कोणी काही बोललं का?" ती म्हणाली, "नाही रे बळवंत, कोणी काही बोललं नाही." ती त्याला बळवंत म्हणाली. बंड्याच्या अंगावर मूठभर मांस चढलं. दिव्या म्हणाली, "बळवंत, मी मांजर खाल्ली म्हणून माझं पोट दुखतंय." बंड्या म्हणाला, "काय? अगं, तू तर नॉनव्हेज खात नाही. चिकन, मटण, फिश काही काही नाही खात, तर डायरेक्ट मांजर खाल्ली? कठीण आहे. कुठे खाल्ली मांजर?" पुढे बंड्या म्हणाला, "तुला माहीत आहे का, मांजर जर आपल्या हातून मारली गेली, तर सोन्याची मांजर करून काशीच्या देवाला अर्पण करावी लागते." दिव्या रडतच म्हणाली, "माहीत नाही." बंड्या म्हणाला, "अरे, तू मांजर खाल्ली आणि तुलाच माहीत नाही?" दिव्या म्हणाली, "बळवंत, सतीशचे बाबा आहेत ना, ते म्हणाले, मी मांजर खाल्ली म्हणून तुझे पोट दुखते." बंड्या म्हणाला, "बरं, बरं. तू माझ्या घरी चल, मी तुला चहा देतो. गरम चहा प्यायल्याने तुझे पोट दुखायचे थांबेल." दिव्यालाही बरंच वाटलं. तिलाही हेच पाहिजे होतं. दोघं घरी पोचले. बंड्याने खिशातून चावी काढून घराचे कुलूप काढले. तिला बसायला सांगून तो किचनमध्ये चहा करायला गेला.
हा चान्स साधून तिने बंड्याने ठेवलेले कुलूप पटकन पर्समध्ये टाकलं व काही संशय येऊ नाही म्हणून किचनमध्ये गेली. बंड्या चहा करताना कोणाशी तरी फोनवर बोलत होता आणि जोरजोरात हसत होता. ती आत आल्यावर त्याने फोन ठेवला. तिच्या हातात गरम चहाचा कप देताना म्हणाला, "ए वेडाबाई, तू खरी मांजर नाही खाल्ली. तू गाजर खाल्लं त्याच्या आत जो कडक भाग असतो त्याला मांजर म्हणतात. तो भाग पोटात गेला की पोट दुखतं." दिव्या पोट धरून हसू लागली. म्हणाली, "काय रे ही तुमची भाषा? किती घाबरले मी." बंड्या म्हणाला, "तुमची भाषा नको म्हणू, आपली म्हण." दिव्या मनातल्या मनात म्हणाली, "अरे, याचा असा तर समज झाला नाही. मी मांजर खाल्ली म्हणून याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायला आले. जाऊ दे, कोणाला काय वाटत आहे किंवा कोणाला काय वाटेल ह्या गोष्टीची माझा संबंध नाही. माझे काम झालं, आता मला निघायला पाहिजे." आणि ती तिथून बाहेर पडली. ती 4 दिवस त्या कोणालाच भेटली नाही. सतीशचे बाबा तिचं लहानपण जाणून घ्यायचे होते. सतीशकडून त्यांना समजलं होतं, ती गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसमध्ये उतरली आहे. सतीशच्या बाबांनी आपला मोर्चा गेस्ट हाऊसकडे वळवला. ते गेस्ट हाऊस लांबच होतं, पण ते गेले. एक तर त्यांना तिचं लहानपण जाणून घ्यायचं होतं. दुसरी गोष्ट त्यांना तिच्याबद्दल माया वाटत होती आणि तिसरी गोष्ट तिचा धांदरटपणा ते खूप मिस करत होते. त्यांना गेटमध्ये सिक्युरिटी गार्डने अडवले. तो म्हणाला, "आज जाता नाही येणार." ते म्हणाले, "दिव्याला भेटायचे. तुम्ही तिला फोन लावा." सिक्युरिटी गार्डने फोन लावला. दिव्या धावत बाहेर आली. म्हणाली, "अंकल, तुम्ही असं?" म्हणून तिने त्यांचा हात हातात धरून आत नेलं. आदराने त्यांना सोफ्यावर बसवलं. शेफला चहा करायला सांगितला व स्वतः पाण्याचा ग्लास त्यांच्या हातात दिला. समोरच्या सोफ्यावर बसत तिने विचारलं, "अंकल, तुम्ही इकडे कसे काही? काम होतं का?" सतीशचे बाबा म्हणाले, "काम नव्हतं. आलं सहज फिरत. 4 दिवस झाले तू आली नाही, भेटली नाही. तू असण्याची आता सवय झाली. तो नसल्यावर चुकल्यासारखं वाटते." "काय करत होती?" तेवढ्यात शेफने चहा आणला. दिव्या झटकन उठली व चहाचा कप तिने बाबांच्या हातात देत म्हणाली, "अंकल चहा घ्या. मी अभ्यास करत होते." त्यांनी चहा घेतला आणि ते म्हणाले, "तुझ्या अभ्यासाच्या मध्ये आलो का मी?" दिव्या म्हणाली, "काय अंकल बोलता?" सतीशचे बाबा जोरात हा 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 हसत होते. दिव्या शांतपणे गालातल्या गालात हसत होती. एरवी गेस्ट हाऊस खूप शांत असायचे. आज सतीशच्या बाबांच्या हसण्याने ते दणाणून गेले. गेस्ट हाऊसचे सर्व लोक दारात उभे राहून मजा बघत होते. दिव्या म्हणाली, "अंकल, एक महत्वाचा फोन करायचा आहे. तो तो करून येते." सतीशचे बाबा म्हणाले, "हो, हो, करून ये." ती बाहेर अंगणात गेली. तिने फोन लावला. पलीकडून आवाज आला, "हॅलो." दिव्या म्हणाली, "रॉकी, ताबडतोब सतीशच्या घरी जायचे. आजच्या आज काम तमाम करायचे. कुठलीही कसर राहता कामा नाही. काम असं करा की घरात कोणी येऊन गेले असं वाटायला नको." पलीकडून आवाज आला, "ठीक आहे." आणि ते 4 जण आता ते शेतावर आहे. पण मध्येच आले तर? दिव्या म्हणाली, "त्या 4 जणांचा बंदोबस्त करते. सतीशच्या वडिलांना तुझा मेसेज येईपर्यंत इथून हलू देत नाही." ती आत आली. म्हणाली, "सॉरी अंकल, तुम्हाला एकटंच बसावं लागलं." ते म्हणाले, "अगं, मग काय झालं? तुम्हाला परकी वाटत नाही?" नंतर सतीशचे बाबा म्हणाले, "दिव्या, मी आता निघतो. बराच वेळ झाला.
दिव्या म्हणाली, "अंकल, जेवायचं होतच आलंय. जेवल्याशिवाय नाही जायचे." सतीशचे बाबा म्हणाले, "अगं चहा घेतला, आता जेवायचे नको. तूच चल घरी. खरं तर मी तुला बोलवायलाच आलो." दिव्या म्हणाली, "अंकल, आपण जेवण करू मगच घरी जाऊया." "अगं तुझ्या आवडीची पातोड्याची आमटी बनवली." दिव्या म्हणाली, "अंकल, ती संध्याकाळी खाऊ. पण आता इथेच जेवायचंय." सतीशचे वडील म्हणाले, "बरं, बरं, होऊ दे तुझ्या मनाप्रमाणे." दिव्या त्यांच्या ह्या बोलण्याने हसायला लागली. सतीशचे बाबा म्हणाले, "काय झालं हसायला?" दिव्या म्हणाली, "अंकल, आत्ता तुम्ही म्हणाले ना, होऊ दे तुझ्या मनाप्रमाणे, तसेच घरी मला सर्वजण बोलतात." सतीशच्या वडिलांनी काळजीच्या स्वरात विचारले, "तुझ्याशी घरचे लोक चांगले वागतात ना? नाहीतर तू माझ्याकडे राहायला ये." दिव्या म्हणाली, "नाही, नाही अंकल, मी दोन्ही घरचे लाडू आहे." सतीशचे बाबा म्हणाले, "म्हणजे तू तुझ्या सख्ख्या वडिलांकडे पण राहायला जाते का?" दिव्या म्हणाली, "नाही अंकल, माझे सख्खे वडील, त्यांचे आई-वडील, माझ्या आईचे आई-वडील, माझी सावत्र आई, तिचे आई-वडील हे सर्व व माझ्या सावत्र वडिलांचे सर्व लोक एकत्र राहतो. जवळ-जवळ 60 लोक तरी आम्ही एकत्र राहतो." सतीशचे वडील अचंबाने म्हणाले, "अ, अ, अगं पण हे सर्व विचित्र नाही का वाटत?" दिव्या म्हणाली, "वाटतं खरं विचित्रच, पण काय झालं, माझा जन्म झाला. माझी आई 6 दिवस हॉस्पिटलमध्ये होती. माझे सख्खे वडील व सावत्र वडील या दोघांनी सुट्टी काढून रात्रंदिवस माझ्याजवळ होते. 6 दिवसाने मला व माझ्या आईला माझे सावत्र वडील घरी घेऊन आले. त्यावेळेस माझे सख्खे वडील खूप रडले, एखाद्या लहान मुलासारखे. माझे सावत्र वडिलांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला व म्हणाले, "श्रीनिवास, तू येतो का आमच्याकडे? शेवटी काय, हे बाळाचं सुख तुझ्यामुळेच मिळालं आम्हाला. आमच्याकडे कोणालाच मूल नाही आणि होणार पण नाही, कारण मीच सगळ्यात लहान, सगळे माझ्यापेक्षा मोठे आणि तुझ्याकडे चान्स नाही मूल होण्याचा. तर ऐक माझे, तुम्ही सर्व आमच्याकडे राहायला या." पण माझ्या वडिलांना ही गोष्ट पटली नाही. ते आपल्या घरी निघून आले. ते घरी गेले खरे, पण आम्हाला म्हणायला ते घरी गेले खरे, पण म्हणायला एक जिवंत माणूस. ते त्यांचं हसणं, बोलणं, भूक, तहान सर्व काही विसरून गेले. ते रात्रीचे झोपत पण नसत. कुठेतरी शून्यात कुठेतरी शून्यात बघत असत. ते हॉस्पिटलमधून आले, ते ज्या खुर्चीत बसले होते, तेथेच ते 8 दिवस होते. मग माझ्या सावत्र आईने मनाशी विचार केला आणि माझ्या सावत्र वडिलांची भेट घेतली. कारण माझ्या सावत्र वडिलांचे समोरासमोर 2 फ्लॅट होते. तो रिकामाच होता. सावत्र आईने तिथे सामान शिफ्ट केलं. माझ्या वडिलांना व 7 म्हाताऱ्या लोकांना घेऊन ती तिथे राहू लागली. मला बघून माझे वडील मानसात आले. ते व्यवस्थित ऑफिसला जाऊ लागले. पण पण माझ्या वडिलांच्या लक्षात आलं, आपल्याकडचे सर्व म्हातारे लोक सकाळी उठल्यापासून त्यांच्याकडेच असतात. ते रात्रीच झोपायला इकडे येतात. म्हणजे सर्व भार माझ्या सावत्र वडील यांच्यावर पडतो. मग माझ्या दोन्ही वडिलांनी एक मोठा बंगला विकत घेतला व सर्व मिळून त्या बंगल्यात राहू लागले. पुढे मी मोठी झाले. पुढच्या शिक्षणासाठी मी हॉस्टेलवर राहू लागले. माझे दोन्हीही वडील माझ्या शिक्षणाचा खर्च निम्मा-निम्मा करत होते. बाकी सर्व आज्या-पणज्या, आजोबा-पणजोबा माझ्या खात्यात पॉकेट मनी दर महिन्याला प्रत्येकजण 20,000 पाठवत होते. मी कधीही त्या पैशाला हात लावला नाही. तो तसाच बँकेत पडून आहे.
जगातली सर्वात श्रीमंत मीच असेन. शेफ आत आला व जेवण लावलं म्हणून सांगितले. दिव्या दंडा घेऊन डायनिंग हॉलमध्ये आली. टेबलावर इतके पदार्थ त्यांनी बघितले. चिकन, मटण, फिशचे कित्येक प्रकार. ते म्हणाले, "हे काय? तू तर व्हेज खाते ना?" ती म्हणाली, "हे तुमच्यासाठी आहे. माझे व्हेज ह्या बाजूला आहे." दिव्या जेवताना सांगत होती, "मी शिक्षण पूर्ण करून घरी आले. आता मी मोठी झाले होते. घरी आले तेव्हा माझ्या लक्षात आले, सर्वजण फारच वयस्कर झाले. या 60 म्हाताऱ्या लोकांना आपल्याला सांभाळायचे आहे व वळणही लावावे लागेल. आमच्या घरातल्या सर्वच म्हाताऱ्या फार विचित्र. आमचं किचन मोठं, मोठा किचन ओटा, त्यावर 30 गॅस शेगड्या, 40 शेफ स्वयंपाक बनवत होते. पंजाबी, राजस्थानी, मारवाडी, केरळी, ब्राह्मणी असे निरनिराळ्या प्रांताचे पदार्थ बनवले जात होते. कारण आमच्या घरात ज्या आज्या आल्या होत्या, त्या वेगवेगळ्या प्रांतातून आल्या आल्या होत्या. म्हणून त्यांच्या प्रांतातले ते शेफ पदार्थ करत असत. त्यांच्यामुळे अन्न खूप वाया जायचे. दुसऱ्या दिवशी मी सगळ्या गॅस शेगड्या व सिलेंडर काढले. फक्त 2 शेगड्या व 2 सिलेंडर ठेवले आणि सकाळी 5 स्वयंपाकी व रात्री 5 स्वयंपाकी ठेवले. कारण खटल्याचे घर होते. सकाळ संध्याकाळ रोज दुसऱ्या प्रांतातला एक-एक पदार्थ केला जाईल. तो सर्वांनी आनंदाने खायचा. नंतर मी आमच्या बंगल्याचे बारसे केले. बंगल्याला नाव दिले जिल्हा. मला जी बाई लहानपणी सांभाळत होती, ती पण म्हातारी झाली. आत्तापर्यंत तिने मला सांभाळले. आता मी तिला सांभाळायला पाहिजे. मी वृद्धाश्रम सुरू करणार आहे. सतीशचे वडील म्हणाले, "सगळ्यांचा विचार करते. देव तुझं भलं करेल." अंकलचं व माझे जेवण झाले. पण रॉकीचा काही मेसेज आला नाही. आता काय करावं? काय कारण काढून अंकलला थांबवू? इथेच मी आपला दुसरा भाग थांबवतेय. तुम्हाला जर माझी कथा आवडली असेल, तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. नमस्कार.